काम करण्याचे नियम हे ईट दॅट फ्रॉग या पुस्तकाचा मराठी अनुवाद आहे. ब्रायन ट्रेसी यांनी लिहिलेलं हे पुस्तक प्रतिमा भांड यांनी अनुवादित केलं आहे. साकेत प्रकाशनने प्रकाशित केलेलं हे पुस्तक मी सायली दरकराठी वाचत आहे. प्रत्येक बाबीला 80-20चा नियम लागू करा. जर वेळेचा योग्य वापर केला तर आपल्याकडे नेहमी पुरेसा वेळ असतो. जोहान वुल्फगँग वॉन गटे. 80-20चा नियम वेळ आणि आयुष्याचे व्यवस्थापन करण्याच्या अनेक नियमांपैकी एक अत्यंत फायदेशीर नियम आहे. याला पॅरेटो सिद्धांत असेही म्हणले जाते, कारण इटालियन अर्थशास्त्रज्ञ विल्फ्रेडो पॅरेटोनेच सर्वप्रथम 1895 मध्ये याविषयी लिहिले होते. पॅरेटोच्या लक्षात आले की त्यांच्या समाजात लोक 2 प्रकारे विभागले गेले आहेत. त्यात एक गट होता अशा लोकांचा जे पैसे आणि प्रभावाच्या संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण होते, पण त्यांचे प्रमाण अत्यल्प म्हणजे 20च होते. तर दुसरा गट अशा लोकांचा होता जे कमी महत्त्वाचे होते, पण त्यांचे प्रमाण बहुसंख्य होते. नंतर त्यांच्या लक्षात आले की हाच सिद्धांत जवळपास सर्वच आर्थिक घडामोडींना लागू होतो. उदाहरणार्थ, हा सिद्धांत सांगतो की तुमची 20% कृती 80% परिणाम देईल किंवा 20% ग्राहक 80% विक्री देतील. तुमचे 20% उत्पादन 80% नफा देतील. तुम्ही केलेले 20% काम 80%च्या मोलाचे असेल, इत्यादी. याचा अर्थ जर तुम्हाला यादीत 10 कामे आहेत तर त्यापैकी 2 कामे इतर 8 कामांपेक्षा 5 ते 10 पट जास्त मूल्यवान ठरतील. कामांची संख्या विरुद्ध कामाचे महत्त्व. एका रंजक शोधाविषयी सांगते. 10 पैकी प्रत्येक काम संपवायला सारखाच वेळ लागू शकतो, पण त्यापैकी 1 किंवा 2 कामे इतर कोणत्याही कामांच्या तुलनेत 5 ते 10 पट जास्त मोलाची असते. साधारणतः 10 कामांपैकी 1 काम बाकी 9 कामांपेक्षा जास्त मूल्यवान ठरू शकते. हे काम म्हणजेच तो बेडूक आहे ज्याला तुम्ही नेहमीच पहिले गिळायला हवे. तुम्ही अंदाज करू शकता की सर्वसाधारणपणे व्यक्ती नेहमी कोणत्या कामात सर्वात जास्त टाळाटाळ करू शकते. दुःखद सत्य हे आहे की जास्तीत जास्त लोक 10 किंवा 20% कामाबाबत टाळाटाळ करतात, जी सर्वात मूल्यवान किंवा महत्त्वपूर्ण असतात. महत्त्वपूर्ण अल्पसंख्य ही कामे करण्याऐवजी ते सर्वात कमी महत्त्वाच्या 80% महत्त्वहीन बहुसंख्य कामांमध्ये व्यग्र असतात, जे परिणामांमध्ये खूप कमी योगदान देतात. परिणामावर नाही तर कामावर लक्ष केंद्रित करा. बऱ्याचदा तुम्ही असे लोक बघितले असतील जे दिवसभर व्यग्र दिसतात, पण तरी देखील त्यांना खूप कमी यश मिळते, जे जवळपास नेहमीच होते, कारण ते कमी महत्त्वाची कामे करण्यात व्यग्र असतात. या दरम्यान ते या 1-2 कामांची टाळाटाळ करतात, जी कामे जर लवकरात लवकर आणि उत्कृष्टरित्या केली तर त्यामुळे त्यांच्या कंपनीला आणि त्यांच्या करिअरला खूप चांगला फायदा होऊ शकतो. दिवसभरातील सर्वात मौल्यवान कामं बऱ्याच वेळा सर्वात अवघड आणि क्लिष्ट असते, पण ही कामे सक्षमतेने केल्याने मिळणारे पुरस्कार आणि फायदे पण तेवढेच जबरदस्त असतात. म्हणूनच वरच्या 20%पैकी करायचे काम शिल्लक असताना उरलेल्या 80%पैकी काम करायला ठाम नकार द्या. तुम्ही नेहमी काम सुरू करण्याआधी स्वतःला विचारायला हवे की हे काम माझ्या वरच्या 20% कामांपैकी आहे की खालच्या 80% कामापैकी आहे. नियम: छोटी कामे सर्वात आधी संपवायच्या प्रलोभनापासून दूर राहा. लक्षात ठेवा, तुम्ही वारंवार जे करायचे ठरवता ते करून करून शेवटी ती एक सवय बनून जाते, जिला सोडवणे खूप अवघड जाते. जर तुम्ही आपला दिवस कमी महत्त्वाची कामे करण्यापासून सुरू केला तर काही दिवसातच रोजच असे करण्याची सवय तुम्हाला लागून जाईल. तुम्ही स्वतःला लावून घ्यावी वा विकसित करावी अशी ही सवय नव्हे. एखाद्या महत्त्वपूर्ण कामातील सर्वात अवघड भाग म्हणजे ते सुरू करणे. एकदा जर का तुम्ही खरेच एखादे मूल्यवान काम करण्यास सुरू केले तर स्वतःहूनच तुम्हाला काम करत राहण्याची प्रेरणा मिळेल. तुमच्या मनाचा एक भाग ती महत्त्वपूर्ण कामे करण्यात व्यग्र राहू इच्छितो, ज्यामुळे खरंच फायदा वाढतो. आपल्या मनाच्या या भागाला सतत सक्रिय ठेवत राहा. स्वतःला प्रेरित करा.
कोणत्याही महत्त्वाच्या कामास सुरुवात करण्याच्या आणि ते पूर्ण करण्याच्या विचारानेही तुम्ही प्रेरित होता. यामुळे तुम्हाला चालढकल सोडण्यास मदत होईल. खरे तर एखादे काम कमी महत्त्वाचे किंवा अतिमहत्त्वाचे असे पूर्ण करण्यासाठी साधारणतः सारख्याच वेळेची गरज भासते. फरक एवढाच असतो की महत्त्वाचे काम पूर्ण केल्यानंतर तुम्हाला अभिमान आणि समाधानाच्या भावना तीव्रतेने जाणवतात, कारण काहीतरी मौलिक आणि महत्त्वपूर्ण काम झालेले असते. याविरुद्ध जेव्हा तुम्ही तितकीच ऊर्जा आणि वेळ खर्च करून एखादे मूल्यहीन किंवा महत्त्वहीन काम पूर्ण करता, तेव्हा तुम्हाला खूप कमी आनंद मिळतो किंवा थोडाही आनंद मिळत नाही. वास्तविकपणे वेळेचे व्यवस्थापन म्हणजेच आयुष्याचे आणि स्वतःचे व्यवस्थापन आहे. वेळेचे व्यवस्थापन खरेच घटनांचा क्रम नियंत्रित करते. तुम्ही पुढचे काम काय करणार आहात यावर नियंत्रण ठेवण्याचे काम वेळेचे व्यवस्थापन करीत असते. तुम्ही पुढचे कोणते काम निवडावे हे ठरवण्याचे स्वातंत्र्य तुम्हाला नेहमीच असते. महत्त्वपूर्ण आणि महत्त्वहीन कामांमधील फरक ओळखून योग्य कामाची निवड करण्याच्या क्षमतेवर जीवनातील तुमचे यश अवलंबून असते. प्रभावी आणि उत्पादक लोक स्वतःला जशी शिस्त लावतात, ते सर्वात महत्त्वपूर्ण कामानेच दिवसाची सुरुवात करतील. ते तो बेडूक गिळण्यासाठी स्वतःला भाग पाडतात, मग ते बेडूक कोणतेही असो. याचा परिणाम हा होतो की ते सामान्य व्यक्तीपेक्षा कितीतरी जास्त मिळवतात आणि जास्त आनंदीही राहतात. काम करण्याचा हा मार्ग तुम्हीही अवलंबायला हवा. रोज सकाळी एक बेडूक गिळून घ्या. आयुष्यातील सध्याच्या तुमच्या सर्व प्रमुख ध्येय, प्रकल्प आणि जबाबदाऱ्यांची एक यादी करा. त्यापैकी कोणती कामे 10 ते 20% श्रेणीत येतात किंवा येऊ शकतात, ज्यामुळे तुम्हाला 80 ते 90% परिणाम मिळू शकतात. आजच संकल्प करा की तुम्ही कमी महत्त्वाच्या कामांना कमी वेळ द्याल. तुमचा जास्तीत जास्त वेळ त्या निवडक कामांनाच द्याल, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात आणि करिअरमध्ये खरोखरच फरक पडू शकेल.